चला प्रथेप्रमाणे सगळ्यांनी हातात हात घ्या, रोज घेतो तसे डोळे मिटा. हा चला 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 चला. उठलास तू? गुड मॉर्निंग ईशा. घरातल्या घरात का फोन करतेस तू? घरातल्या घरात? ओम, सूर्य उगवला बाळा, सकाळ झाली. एक मिनिट, मी ईशा बोलतेय हे कळलंय ना तुला? हो, तू ईशा बोलतेस, तुझा आवाज ओळखलाय मी. पण तू घरातल्या घरात का फोन करतेस? जरा दार उघडून आत यायचं ना. ओम, मी की नाही सासवडला आलीये माझ्या घरी. आता इथून मला तुझ्या रूमचं दार कसं उघडता येईल? पण तू सासवडला कधी गेलीस? अरे चा, मी कालच नव्हते का म्हटले तुला सकाळी उठून इथे येणार आहे म्हणून? काल कधी म्हणालीस? नाही, काल आज कधी झाली? आज कालच होती ना. मला काहीच कळत नाहीये. ओम, तू काय बडबडतोयस? आता जरा नीट ऐक मी काय सांगते ते. मी माझ्या आई बाबांना घेऊन उद्या घरी येते तुझ्या. आपटलास ना बिचारा. पण तू आई बाबांना का 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 कशाला घेऊन येतेस? हे असं अचानक? अचानक म्हणजे काय ओम? आपलं काल ठरलं नाही का? असं काय करतोयस तू? आणि आता मी आली इथे ठरल्याप्रमाणे. काय 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 ठरलं होतं आपलं? काय मला काहीच आठवत नाही कालचं बोलणं. औषध घेतलं होतं ना. कसलं औषध? ते हे केस गळण्याचं. केस गळतात ना, म्हणजे ते हँगओव्हर आहे अजून त्याचा. भेसळ होती त्या औषधात. जडत्व आलंय असं सगळं. मी बाबांना सांगणार आहे की तुम्ही काहीतरी एक वेगळा रामबाण औषध काढा त्या केस गळण्यावर, म्हणजे केस गळतील. ओम ओम, अरे काय बरळतोयस तू वेड्यासारखं? कसं आहे ना ईशे, प्रेमात पडलेला माणूस असाच बोलतो, आणि घाबरलेला सुद्धा. मला भीती वाटते की माझ्या घरची लोक तुझ्या आई बाबांना कसे वाटतील. बास बास, हा आता मात्र हद्द होते. परत जर का आई बाबांविषयी काही वाईट बोललास ना तू तुझ्या, मी इतकं मारेन तुला ओम, इतकं मारेन, तू याद राख. आणि ऐक, आता टाइमपास पुरे झाला, तू जरा शुद्धीत ये आधी आणि मग मला फोन कर प्लीज. तू नक्की येतेस? ओम हो, चल बाय.
ओंब्या येतोय रे, आणि एकटा नाही, आई बाबांना पण घेऊन येतोय. अरे देवा. अलर्ट. Too good, you're too good. You just have to concentrate. Bas. Okay. Now tell me, what do you do when you meet a person for the first time? I shake hand and say, glad to meet you. Would you like to have a cup of tea or drink maybe? Yes! तेरा बघ कमाल वाटते ना, असं फाडफाड इंग्लिश बोलतेय ते. सांगणार, सगळं सांगणार. धना, एक्सप्लेन. तसं मला इंग्लिश शिकायचंच होतं, म्हणून मधून मला खूप सारे इंग्लिश पिक्चर दाखवले आणि मला एकदम सगळंच कळू लागलं. म्हणजे इंग्लिश बोलायला कळायला लागलं तिला. का म्हणजे ईशाच्या घरचे येणार आहेत, दे शुड गेट इम्प्रेस्ड ना. हा, आणि उद्या जर त्यांनी मला इंग्लिश मध्ये प्रश्न विचारला तर मला इंग्लिश मध्ये उत्तर देता यायला नको का. सो आय हॅव टू स्पीक इंग्लिश. ऑब्व्हियसली. तुम्हाला कोणी सांगितलं ईशाच्या घरचे येत आहेत घरी म्हणून? अरे ओम दादा, कालच आपलं ठरलं ना हे. आज काल काय होतंय माझ्यासोबत? ओम दादा, आपली धना तशी हुशार आहे. शी पिक्स अप रिअली फास्ट. नाही, एकदा सांगितलं की कळतं तिला. हो, आपली मधू पण आहे ना, खूप हुशार आहे, खूप प्रेमळ आहे ती. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. ईशाच्या घरचे आले ना, ईचा इंग्लिश ऐकून चाट पडणार आहेत ते. नाही, चांगलं आहे. तुम्ही तुमचे वीक पॉइंट सुधारताय ते चांगली गोष्ट आहे, पण हे मला सगळं फार वेगळं वाटतंय, विचित्र वाटतंय. मला हे नेहमीसारखं नाही वाटत आहे हे. ओम दादा, यू आर सोफिस्टिकेटेड नाउ, प्लीज. आजी आजोबा कुठे आहेत? आजी कामत आजोबांबरोबर फिरायला गेलीये. त्यांची तयारी चालूच असणार ना. ते फुल शिरले ना कॅरेक्टर मध्ये. ईस्ट वेस्ट एकत्र. आणि शोभना मावशी? अरे हो, तिला तिच्या खऱ्या नवऱ्याचे फोन येत आहेत सारखे. काय? चल, वी शुड कॉन्सन्ट्रेट. चल प्रॅक्टिस कर. आवाज खाली, आवाज खाली. शांतपणे बोलायचं. हे बघ, इतकी वर्ष तू स्वतःचं खरं करत आलास ना, आता माझं ऐकून घे. सुशांत, तू माझं ऐकून घे. अरे बाबा, तुझ्या या परिस्थितीला मी कशी जबाबदार आहे? त्या व्यसनमुक्ती केंद्रातून पळून आलास तू? लाज वाटत नाही तुला? पुन्हा तेच? अरे तुझे प्रयत्न कमी पडतायत, त्याला मी जबाबदार कशी आहे? अरे माणूस आहेस का कोण आहेस? आवाज खाली, आवाज खाली कर तू आधी. तुला कल्पना आहे मी कोणाबरोबर काम करते ते? ऍडव्होकेट प्रधान आणि ऍडव्होकेट ओम चौधरी. त्यांच्या एका हाकेने अख्खा पोलीस डिपार्टमेंट माझ्या पाठीशी उभं राहील, कळलं? मी तुला डिवोर्स नोटीस पाठवतेय. ठीक आहे, ऐकलंयस का तू? डिवोर्स नोटीस पाठवते मी तुला. आणि त्यानंतर तू माझ्या घरी येऊन आणि माझ्या ऑफिसमध्ये येऊन जर मला त्रास दिलास तर डोमेस्टिक व्हायलन्स आणि इतर अनेक कायद्यांखाली, शक्य तेवढ्या कायद्यांखाली मी तुला अडकवेन. बस. नाही, आता वेळ गेलेली आहे. हां, ठीक आहे, तुला हवं ते कर. तुला हवं ते कर. तुझा हा आत्महत्येचा प्रयत्न पुन्हा फसला, तू वाचलास, पुन्हा समोर आलास तर सी यू इन द कोर्ट. ठीक आहे? यापुढे मला फोन करायचा नाही. शोभना मावशी, मोकळं वाटतंय मला. आणि मी वेगळी झाल्यानंतर मला किती छान वाटेल नाही? मी बदलायचं ठरवलंय. वी मस्ट मूव्ह ऑन. दुःखी अजिबातच राहायचं नाही. म्हणजे आपल्याला आनंदी राहायचं आहे ना, तर आपण विश्वास ठेवायचा. सगळं छान होणार आहे आणि मग सगळं छानच होणार आहे. चला, आपल्या घरी माणसं येणार आहेत ना, खूप कामं पडली आहेत.
तू माझ्यासाठी फार महत्वाचा आहेस हा. आणि कायम राहशील. Watch. Our love has grown into something special, something rare. Something rare. Oh, something rare and beautiful. Next. Oh, so happy. Be happy. Be happy. So sweet. किती गोंडू. आपल्या घरातलं स्वीट बाळ आलं. ओम असाच दिसत असेल लहानपणी नाही का? हो एकदम. हे काय चाललंय? हे काय आहे? ओम भाऊ डन. हे हळूहळू अगं पडशील. काय डन ओम भाऊ. आता 9 महिन्यात घरात छोटे गुरुजी येणार. अरे आपल्या घरात हे जरा जास्तच फास्ट गोष्टी होतात असं नाही वाटत आहे का? नाही त्याला 9 महिने लागतातच. जास्त फास्ट होत नाही ते. इकडे हे बघ आता एक प्लॅन आहे. तू आता ते ईशाताईच्या फ्रंटवर लढ. घरातलं सगळं माझ्यावर सोपव. म्हणजे मी आहे ना. हा जयेश आहे. काही काळजी करायचं कारण नाही. हे बघ मी आता रणजित भाऊंशी बोललेलो आहे. मी शेतीच्या कामाकडे लक्ष घालणार आहे. मला शेतातलं सगळं येतं. लहानपणापासून मी वाढलोय शेतात. खुरपणी नांगरणी सगळं येतं आपल्याला. काही काळजी करायचं कारणच नाही. शेती आणि शिकवणी डबल इन्कम. नो टेन्शन. ओके तू टेन्शन घेऊ नको. ईशाताईच्या घरचे येत आहेत ना. येऊ द्या. मी आहे ना. मी आहे. टेन्शन म्हणून घ्यायच नाही. मोठा भाऊ आहे तुझ्या बरोबर. त्यांना फोन नको लावू. त्यांना नाही लावते. धनाच्या भावाला फोन लावतो. अरे थांब जरा. हा शंकर्या जयेश बोलतोय. शिवाय घालू नको. मामा होणार तू. अरे जावायला आयर बियर करा काहीतरी आणि लग्न कर. किती घोडा झाला का तू. सावकाश होतं. महत्वाचं सामान आहे. ठीक आहे हळूहळू. हा आता जायला हळू. चला एक बॉक्सेस येऊ द्या. चला भाऊ चल आज चल. हे काय चाललंय सगळं? आणि सागऱ्या तू कधी आलास? तू सांगितलं का नाहीस मला तू येतोयस म्हणून? अरे काय झालं? मी त्याला रिक्वेस्ट मारली. म्हणलं ये बाबा माझ्या मदतीला. अरे कळलं पाहिजे ना सायंटिस्ट लोक कसे जगतात, काय वाचतात, खातात कशाशी, कसे डिस्कशन करतात, हे सगळं कळव म्हणून मी त्याला बोलून घेतलेलं आहे. अरे आता तू वाघाच्या तोंडी टाकलेस मला. एवढी जबाबदारी घ्यायला नको मला. आईला ती ईश्वर समोर तंत्र ती माझी हवा टाईट होती माझी एकदम. मला वाटतं खात्रीच वाटते मला एक दिवस तिला कळणार मी नक्की कोण आहे ते. काय वाटेल ते बोलतो तुझ्यासमोर मी. मला याचं आश्चर्य वाटते तिला अजूनपर्यंत कसं कळलं नाही मी खोटा सायंटिस्ट आहे ते. आईला ते नोबेल नाही घावलं तरी चालेल पण आजची थोबाडीत नको मिळायला म्हणजे मिळवली. आणि बघा ही म्हातारीची खोली आहे ना ती आपली स्टडी शब्द बरोबर ना. ही आपली स्टडी केबिन आहे. कळलं? तुम्हाला खरंच कळतंय ना तुम्ही कशात हात घालताय ते? बघा आईला आम्हाला हिंमत द्यायची दिली सोडून आम्हाला टेन्शन देतोय. जा नाही तर खरं बापाला बोलून जा जा. अच्छा एक सेकंड भांडू नका. ओम्या तुला कल्पना नाहीये पण ह्यांचं खरंच सायंटिफिक माइंड आहे यार. हा सांग त्याला. दगड सायंटिफिक माइंड. मला विचार यांचा खाक्या तुला माहित नाहीये. तुम्ही ह्यालाही प्रेशराईज केलं. बघा ही आमची किंमत आहे. एक ध्यानात ठेवा ओम मी तुझा बाप आहे. कळलं ना. बाप म्हणजे बाप आहे. इथं बाप आहे आणि तू माझं लेकरू आहेस. कळलं? तू जर 4 चौघात माझा अपमान करणार ना हिशोबात मी 4 चौघात सोडणार नाही तुला. याचं कारणच आहे मी तुझा बाप आहे आणि तू माझं लेकरू आहे. कळलं? ओम्या मागचं मला काही माहिती नाही आणि त्याबद्दल जाणून घेण्यात मला इंटरेस्टही नाहीये. पण ह्यांच्याबद्दल तुला एक सांगतो. मी ह्यांच्याशी जनरल आमच्या विषयांबद्दल गप्पा मारत होतो आणि माझ्या एका प्रोजेक्ट बद्दल उल्लेख केला. मी एका लाईफ सेव्हिंग ड्रगवर सध्या काम करतोय. तर अरे यांनी माझ्या बेसिक अझम्पशन्सनाच प्रश्न केला. म्हणजे हे असं का, हे असं का नाही. आणि मला कळलंच नाही रे.
दत्ता भाऊ, युअर अ जीनियस. दत्ता भाऊ, युअर अ जीनियस. अहो, तुम्हाला लक्षात येत नाहीये, तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं जर का मी शोधू शकलो ना, तर आपल्याला पेटंट मिळेल करोडो रुपयांचं. इट विल बी समथिंग दत्ता भाऊ, इट विल बी समथिंग. आणि पुरस्कार तर अगणित मिळतील. भारत रत्न मिळाल तर काय मजा येईल ना. तुला खरं सांगू मी, मला लहानपणापासून लय वाटायचं एकदा तरी भारत रत्न घावलं पाहिजे आपल्याला. हा, जाऊ चल बाबा, काम करू. तुला काय होतं गप्पा मारा. चला चला चला, सामान उचला. तर कालची उतरली का नाही? हा, चला आत लाव. हळू, लॅबचं सामान आहे, ऍस्ट्रॉनॉमीचं. आज जायचं गपचूप ठेवायचं. अल्लाद अल्लाद, देवाचं नाव घे. काचेचं आहे का? काचेचं सामान आहे, जपून वापरा. अंगाशी जाऊ, समोर ढेगावर ठेव तिकडं. जाऊ दे. दत्ता भाऊ, भारतरत्न. अरे देवा. मैं तेरे प्यार में क्या क्या न बना दिलबर. जानिए मौसम, जानिए मौसम, तू घटा प्यार भरी, मैं हूँ तेरा सावन. जानिए मौसम. मॉर्निंग वॉकला गेलो होतो विथ म्युझिक. मैं तेरे प्यार में क्या क्या न. कुठे गेला होता तुम्ही दोघं? देवळाची चक्कर मारून आला. नाही 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 नाही, हे स्वप्न आहे. स्वप्न तुझ्यासाठी, आमच्यासाठी रियालिटी. हा बदल कसा काय झाला? कसला बदल? आजी, तू लाजतेस. अगं, इतके दिवस कामात आजोबा तुला काही बोलले की लगेच चिडायचीस तू. आज अचानक चांगली कशी वागायला लागली आहेस? आणि ह्यांच्या बरोबर देवळात फिरायला जाणं म्हणजे हाईट झाली. ते जरा आमचं चालू आहे ना. नाही 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 नाही. नाउ डोंट टेल मी तुम्ही दोघं लग्न करताय. यू गॉट इट. रमीला, कितीही लपवलं तरी समजायचं ते समजतच. नाही नाही, म्हणजे मी आजच देवळामध्ये हिला प्रपोज मारलाय. आजी? हो रे, मी पण विचार करते. एक अख्खी रात्र घेणार आहे विचार करायला. हो रमीला, तू विचार कर, रात्रभर विचार कर, पण पॉझिटिव्ह विचार कर. मी तुझ्यावर काही बळजबरी करू शकत नाही, पण खरं सांगू का, तू आणि मी आपण दोघही ओमचे आजी आजोबा अगदी शोभतो. म्हणजे जर हिनी संमती दिली ना, तर मग एकाच मांडवात 1 2 का 4. काय होतं? अरे हो, म्हणजे आम्ही आजी आजोबा, म्हणजे आमचं लग्न केव्हाच झालं असणार. नाही नाही, पण आपण काहीतरी, म्हणजे आम्ही देवळात जाऊन गुपचूप लग्न करून टाकू. होय होय. ओस म्हणणार आहे ती. मैं तेरे प्यार में क्या क्या न बना दिलबर. नाही नाही, हे खरं असूच शकत नाही. हे कसं काय खरं असेल? काय झालं आज सगळ्यांना अचानक बदलावं असं का वाटतंय? कारण जीवन प्रवाही आहे. जीवनामध्ये एकच गोष्ट कायम असते, ती म्हणजे बदल.
प्रवाह कधीही एका जागी थांबत नाही, तेव्हा बदल महत्वाचा. अरे पण हे आज अचानकच का? अरे चांगली कामं करायची असतील तर मुहूर्त शोधून नाही चालत. कल करे सो आज, आज करे सो अब. आता समजा आपल्याला बारीक व्हायचं आहे, तर मग 1 तारखेला एक्सरसाइज सुरू करतो असं म्हणून चालत नाही रे. कारण मग त्या माणसाच्या आयुष्याच्या कॅलेंडर मध्ये ती 1 तारीख कधीच येत नाही. तेव्हा मला असं म्हणायचं आहे की होणारे बदल आपण ऍक्सेप्ट केले पाहिजेत. तू काय बोलतोयस ना, मला काही कळत नाही. सांगतो ना, तुला जे काही प्रश्न विचारेन ना त्याची खरी खरी उत्तरं द्यायची, ऑथेंटिक. मला सांग, डिवोर्स कोण कुणाला देतं? काय सांग ना, डिवोर्स कोण कुणाला देतं? नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला. तू तुझ्या आई वडिलांनाच डिवोर्स देऊन टाक. काय? ऐक ना, तुझी जबाबदारी आयुष्यभर ते टाळत आलेले आहेत. आता तूच कायदेशीररित्या त्यांना बेदखल करून टाक. वाव, ही कल्पना भारी आहे. पण मला सांग, दत्तक कोण कुणाला घेतं? जनरली आई वडील मुलाला दत्तक घेतात. हा, मग आपण दत्ताभाऊंना दत्तक घ्यायचं वडील म्हणून. काय? आणि शोभना मॅडमना त्यांच्या नवऱ्यापासून डिवोर्स मिळवून द्यायचा. त्यांचा डिवोर्स झाला की त्यांचं दत्ताभाऊंच्या बरोबर लग्न लावून द्यायचं. म्हणजे ते लीगल नवरा बायको झाले. एकदा का ते लिगली नवरा बायको झाले की ते तुझे लिगली आई वडील झाले. आजोबा आजींचं खॅटमॅट सुरूच आहे, त्यांचंही लग्न लावून द्यायचं. म्हणजे तेही लिगली तुझे आजी आजोबा झाले. मी तुझा खरा काके आहेच. झाली ना आपली खरी फॅमिली. झालं तुझं बोलून? काके, तू काहीही बोलतोयस. हे फक्त स्वप्नात घडू शकतं. तू जे काही बोलतोयस ना ते अत्यंत इलॉजिकल आणि अनरिअलिस्टिक आहे. हे कसं शक्य आहे? नशीब तू त्या मधुला आपली बहीण म्हणून दत्तक नाही घेतलंस. मस्त आयडिया रे, मस्त आयडिया. ओम्या, ये थांबव स्वतःला, नाही तर त्यांच्या घरातली लोक येतील आणि आपल्याला मारतील. फारच निगेटिव्ह विचार करतोस बरं का ओम्या तू. हे बघ काके, तुझा हेतू चांगला आहे, पण हे तू जे काही म्हणतोयस ना ते अशक्य आहे. तू आता प्लीज मला एकट्याला सोडशील? पण मला एक सांग, का शक्य नाहीये रे? हे सगळे घडणारे बदल पाहतो आहेसच ना? काय? आता जरा नीट ऐक मी काय सांगते ते. मी माझ्या आई बाबांना घेऊन उद्या घरी येते तुझ्या. I shake hand and say, glad to meet you. Would you like to have a cup of tea or drink maybe? तुला कल्पना आहे मी कोणाबरोबर काम करते ते? ऍडव्होकेट प्रधान आणि ऍडव्होकेट ओम चौधरी. मी आहे ना, हा जयेश आहे. काही काळजी करायचं कारण नाही. हे बघ, मी आता रणजित भाऊंशी बोललेलो आहे. मी शेतीच्या कामाकडे लक्ष घालणार आहे. मला शेतातलं सगळं येतं. लहानपणापासून मी वाढलोय शेतात. खुरपणी, नांगरणी सगळं येतं आपल्याला. काही काळजी करायचं कारणच नाही. शेती आणि शिकवणी, डबल इन्कम, नो टेन्शन. ओके, तू टेन्शन घेऊ नको.
ओम्या मागचं मला काही माहिती नाही आणि त्याबद्दल जाणून घेण्यात मला इंटरेस्टही नाहीये. पण ह्यांच्याबद्दल तुला एक सांगतो. मी ह्यांच्याशी जनरल आमच्या विषयांबद्दल गप्पा मारत होतो आणि माझ्या एका प्रोजेक्टबद्दल उल्लेख केला. मी एका लाईफ सेव्हिंग ड्रगवर सध्या काम करतोय. तर अरे यांनी माझ्या बेसिक अझम्पशन्सनाच प्रश्न केला. म्हणजे हे असं का नाही. दत्ता भाऊ युअर अ जीनियस. दत्ता भाऊ युअर अ जीनियस. नाही 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 नाही. नाउ डोंट टेल मी तुम्ही दोघं लग्न करताय. यू गॉट इट. तू तुझ्या आई वडिलांनाच डिवोर्स देऊन टाक. तुझी जबाबदारी आयुष्यभर ते टाळत आलेले आहेत. आता तूच कायदेशीररित्या त्यांना बेदखल करून टाक. आपण दत्ताभाऊंना दत्तक घ्यायचं वडील म्हणून. काय? ओम्या उठ अरे सॉलिड न्यूज आहे. ओम्या उठ. काय रे मी इकडे. ओम्या उठ अरे सॉलिड न्यूज आहे. अरे बाबा तुम्ही सगळे सॉलिडच न्यूज देता पण ती तुमच्यासाठी सॉलिड असते आणि मी खड्ड्यात जातो. ओम्या काय बोलतोयस तू. तुझ्या मेंदूतले फ्लुइड्स हल्लेत का. ऐक माझी गोष्ट ऐक. ही न्यूज जर का लोकांनी बाहेर ऐकली ना तर बाहेर गर्दी जमा होईल रे ओम्या. अरे बाबा बोला काय न्यूज. ओम्या मी रात्रभर एक प्रयोग करत होतो आणि तो प्रयोग यशस्वी झाला. कसला प्रयोग. कसला प्रयोग. अरे मी एक मॉलिक्यूल सेपरेट करायचा प्रयत्न करत होतो ओम्या. आणि हा एक फार महत्वाचा प्रयोग आहे. आणि तो मॉलिक्यूल सेपरेट झाला ओम्या. तो मॉलिक्यूल सेपरेट झाला. वा. आणि हे सगळं कोणामुळे झालंय माहितीये तुला. हे सगळं दत्ताराम भाऊंमुळे झालेलं आहे ओम्या. दत्ताराम भाऊंमुळे. काय. येस. दत्ताराम भाऊ. येस. अरे ते उगाच असंच काहीतरी बरळले. मी त्यांचं बरळणं सिरियसली घेतलं नसतं तर काय झालं असतं ओम्या. काय झालं असतं. खरंच हे असं झालं. दत्ताराम भाऊंनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शोध लावला. येस. काही होऊ शकतं. येस सौम्या. एनिथिंग इज पॉसिबल. काहीही होऊ शकतं. काही होऊ शकतं. काही होऊ शकतं. तू काय बोलतोय सोम्या. तुला माहितीये आता काय होणार आहे. आता काय होणार आहे तुला माहितीये. ह्या मॉलिक्यूलमुळे एका नव्या औषधाचा शोध लागणार आहे. त्या औषधामुळे लाखो लोकांचा जीव वाचणार आहे. आणि हे सगळं दत्ताराम भाऊंमुळे झालंय ओम्या. हे सगळं दत्ताराम भाऊंमुळे झालंय. आता आपण फेमस होणार ओम्या. आता आपण फेमस होणार. दत्ताराम भाऊ कुठे आहेत ओम्या. दत्ताराम भाऊ कुठे आहेत. मला त्यांना भेटायचंय. मला त्यांचे पाय धरायचे ओम्या. ही इज अ ग्रेट मॅन ओम्या. वी आर गोइंग टू बी फेमस. हा दत्ताराम भाऊ देव बिव आहे की काय. कोणी असं कोणी असतं का या जगात. मोहब्बत करेगा दुनिया से नहीं डरेगा चाहे जमाना कहे हमको दीवाना. अरे हम तो मोहब्बत करेगा. अरे दुनिया से नहीं. काय 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 झालं. काय 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 करताय काय तुम्ही. अरे ओम दादा कुठे होतास तू. किती हाका मारला तुला. तू जस्ट मिस केलायसा. काय लाजून गेलाय आजी. फुल ऑन दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. एक 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 मिनिट. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. आजी आजोबा तुमचं जमलं. तुला कसं कळलं. आमच्या दोघांचं जमलंय ते. नाही 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 पण आत्ताच तर तुम्ही. नाही आत्ता नाही. काल काल नाही. काल नाही का तुम्ही नाही का ते देवळात जाऊन चक्कर मारून आलात आणि काहीतरी प्रपोज बिपोज मारलं वगैरे असं काहीतरी म्हणालात ना. म्हणजे काल ते आणि आज हे झालं. जमलं. ठरलं. मी तीस प्रपोज केले. तिने मस हो म्हटले. आणि असे आमचे जमले. जगामध्ये सगळीकडे आमदार नाही. वाव. मी पहिल्यांदाच माझ्या आजी आजोबांच्या लग्नाला असणार आहे. कॉंग्रॅट्स. थँक्यू. काय 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 चाललंय. उठलायस का तू. अरे नाही माझी शुद्धच हरपली आहे. मग जागा.
अरे बाबा जागा हो, ईशाचे आई बाबा येत आहेत. काय? हो. एक मिनिट. ईशाचाच फोन आहे. हा बोल ईशा. काय? घराकडे वळताय? अरे ते पोचतायत ते. बाहेर सगळे नाचते. मॉलिक्युलचा शोध लागलाय. सगळ्या दंगा. चला चला लवकर चला. यस फॉलो मी. अरे हम तो मोहब्बत करेगा. अरे दुनिया से नहीं डरेगा, हम तो मोहब्बत करेगा, दुनिया से नहीं डरेगा. काय झालं? काय झालंय? दिस इज अनबेरेबल. काय? मी जर आता तुला सगळं सांगितलं नाही ना तर मी फुटेल. ईशा हे सगळं खोटं आहे. काय खोटं? ही माझी फॅमिली नाहीये ईशा. व्हॉट डू यू मीन तुझी फॅमिली नाहीये? हे माझे खरे नातेवाईक नाहीयेत ईशा. रणजित काकाच फक्त माझा खरा सख्खा काका आहे. बाकी हे सगळे फक्त माझ्या घरात राहत आहे. काय बोलतोयस? ईशा खूप दिवस मला तुला हे सांगायचं होतं, पण मला वाटलं तू मला सोडून जाशील म्हणून मी सांगत नव्हतो. मला भीती वाटत होती. कोण आहेत हे सगळे? ऐक, ही माझी खरी आजी नाहीये ईशा. हिच्या खऱ्या मुलांनी हिला वाऱ्यावर सोडलं होतं. ती एका वृद्धाश्रमात राहत होती. माझी तिची ओळख झाली आणि मी तिला सरळ घरी घेऊन आलो. रणजित काका हा माझा सख्खा काका आहे. तो जेलमध्ये होता शिक्षा भोगत. जेल? हो, जेलमध्ये. माझं पूर्ण होऊ दे मग तू बोल. त्याला कुणीतरी अडकवलं होतं. मी त्याला सोडवून घेतलं. ज्या दिवशी तो सुटला त्या दिवशी त्याच्याबरोबर एक व्यक्ती या घरात आली. ती म्हणजे दत्ताराम भाऊ. ते क्रिमिनल म्हणून शिक्षा भोगत होते. नाही क्रिमिनल? प्लीज माझं पूर्ण होऊ दे. त्यांनाही राहायला काही घर नव्हतं. माझ्या काकेने मला रिक्वेस्ट केली प्लीज त्यांना इथे राहू दे, आणि ते इथे राहायला लागले. जयेश आणि धनश्री खेड शिवापूरहून पळून आले. माझा खूप चांगला मित्र आहे सागर, त्याच्या ते परिचयाचे आहेत. त्यांना लग्न करायचं होतं पण त्यांच्या घरच्यांचा विरोध होता. ते आले पळून. मग काय मी त्यांना इथे राहायला दिलं. मधू कोल्हापूरची आहे. तिला ऍक्टिंग मध्ये स्ट्रगल करायचं होतं. ती मुंबईला पळून आली होती. तर मुंबई काय तिला झेपली नाही. मग काय काकेला भेटली आणि काय इथे कशी राहायला लागली मला काय तिलाच कळलं नाही.
झाली ती एक या घराचा भाग. आणि आई? आई नाही, शोभना मावशी. ती प्रधान सरांकडे गेली 10 वर्ष काम करते. तिचा नवरा तिला खूप मारहाण करतो. त्या दिवशी मला ग्रीन रूफ मध्ये यायला उशीर झाला होता, त्याचं हेच कारण होतं. त्या दिवशी तिला त्याने खूप मारलं होतं. मी तिला सरळ घरी घेऊन आलो. आणि कामत आजोबा, हे माझे खरे आजोबा नाहीत. हे इथे या घरात राहतात, शेजारच्या आमच्या. मग तुझे नातेवाईक कुठे आहेत? माझ्या आईबाबांचा डिवोर्स झाला ईशा. माझे बाकीचे नातेवाईक कुठे राहतात, काय करतात मला काही माहित नाही. मोठ्या बाबांनी मला सांगितलं की त्यांना तुझं लग्न अशा घरात करायचंय की जे घर माणसांनी भरलेलं असेल. आणि मी मुळासकट कोलमडून गेलो. माझ्याकडे माझं कुटुंब नाहीये ईशा. तू बरोबर ओळखलं होतंस. माझं हे कुटुंब म्हणजे वेगवेगळ्या कपड्यांनी तयार केलेली एक गोधडी आहे. हीच गोधडी आहे माझ्याकडे माझं कुटुंब म्हणून. आता यांच्याशिवाय मला दुसरं कोणीही नातेवाईक नाहीये. आय एम सॉरी ईशा, आय एम सॉरी. पण प्लीज मला वाईट समजू नकोस. माझं बोलून झालंय ईशा. आता तू जो निर्णय देशील तो मी स्वीकारायला तयार आहे. अनेक जणांनी मला मॉलिक्यूल बद्दल प्रश्न विचारले. आता काय सांगणार मी, पण मॉलिक्यूल हे असे गहन विषय आहे आणि त्यातला आतला जो अर्थ आहे तो काही वेगळाच आहे. म्हणजे कसं, आता मॉलिक्यूल शोधण्यामध्ये कित्येक शास्त्रज्ञ आपलं आयुष्य घालवलं. आता माझी किती वर्ष गेली तुम्हाला सांगायचं कारण नाही. त्यामुळं हा आमचा धर्म आहे आणि ही गोष्ट धार्मिक आहे. तर बरोबर चाललं ना. आणि असं असतं की शेवटी सामान्य माणसाला यातला अर्थ कळत नाही. मग मी म्हटलं की आपण आपलं डोकं खराब करायचं, त्याचं डोकं खराब करायचं, कशाला विषय काढायचा, दुसराच विषय बोलायचा ना आपण. सिंपल एकदम. खरं आहे, बरोबर आहे अगदी. काही खरं कळत नाही. ईशा फारच गोड मुलगी आहे. हा, इतका जीव लावलाय ना आम्हा सगळ्यांना. फार पटकन मिक्स झाली आमच्या सगळ्यांमध्ये. तुमच्या ओमचं सुद्धा अगदी तसंच आहे. ओमची आई हो की नाही? हो अगदी खरं आहे. खरं म्हणजे सगळ्यांची मनं जिंकून घेतलीत त्याने. ये सबका दिल जीत लिया उसने. तुम्हाला खरं सांगू का, आमचे बाबा आहेत ना, तुमच्या ओमचे अगदी फॅन आहेत नुसते. अरे वा, अगदी वेल मॅनर्ड मुलगा आहे. अगदी म्हणजे कुटुंबात त्याच्यावर झालेले संस्कार अगदी लगेच दिसून येतात त्याच्या वागण्यात. अहो म्हणजे आम्ही तसं शिकवलंच आहे ना. हो हो. काय माहितीये का, पैसा अडका महत्वाचा नाहीये, त्याच्यामध्ये माणूस पण किती आहे हे फार महत्वाचं. खरं आहे, अगदी खरं आहे आजोबा, अगदी खरं आहे. खरं आता बघताय काय एवढा आनंदाचा प्रसंग, तोंड गोड करा साहेब. जरा थांबता का सगळे? मला बोलायचंय सगळ्यांचीच काहीतरी. मला कळलंय सगळं. काय कळलंय बेटा? हेच की आजोबांचा शेजार धर्म कसा आहे.
बाबांचं नक्की कसलं संशोधन चालू आहे? रणजित काका सोबत त्यांची मुसाफिरी कुठे कुठे झालीये? दादा आणि वहिनी, तुमचं लग्न कसं आणि कुठल्या परिस्थितीत लागलं? मधू खूप जवळची बहीण आहे आणि ती नेमका कसला अभ्यास करते? आणि आई, तुम्ही ओमच्या आई कशा आहात? सगळंच कळलं. ओमनेच सांगितलं मला. इशू, काय कळलंय तुला? हे सगळे मिळून ना एक मोठा खेळ खेळले माझ्याशी. आणि मी हरले अगं. कसला खेळ इशू? आई, ते आमच्या फॅमिलीचं सिक्रेट आहे. दुसऱ्या कोणाबरोबर कसं शेअर करणार? हो ना हो. अहो, ऐकलत का तुमची मुलगी काय म्हणते ते? आता यांच्या फॅमिलीची झाली म्हणे, आपल्याशी कुठलंही सिक्रेट शेअर करणार नाही म्हणते. आमची मुलगी आत्ताच तुमची झाली बाई. अरे वा, अरे वा वा वा. खरंच झाली आहे. अरे अरे बघता काय तोंड गोड करा ना. या 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 या. हो हा घ्या, तोंड गोड करा. तुम्ही काय बरोबर त्यांना बरोबर की एकमेकांना. हा घ्या घ्या. शिक्का मोडतो. किती सुंदर होत आहे स्वप्न. फॅमिली सिक्रेट म्हणे. खरंच किती सुंदर आहे माझं कुटुंब आणि त्यांच्या प्रेमळ स्पर्शात किती जादू आहे. सगळ्यांनी असेच हातात हात घेतले तर कदाचित हे स्वप्न पूर्णही होऊ शकेल.